नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज रविवार असला तरी घडामोडी अगदी वेगाने घडताना दिसतात आणि अर्थात आपलं सगळ्यांचं लक्ष राज्यातल्या राजकीय घडामोडींवर. त्यातच बातमी अशी येते बघा की कोरोनावर मात करून राज्यपाल आज राजभवनमध्ये दाखल होतील. थोड्याच वेळात राज्यपालांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे आणि काही दिवसांपूर्वी राज्यपालांना कोरोनाची लागण झाली होती म्हणून त्यांना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनामुळे रुग्णालयात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दाखल झाल्यामुळे राजकीय घडामोडींचा वेग मंदावला होता. मात्र कोरोनावर मात करून राजभवनवर दाखल होणाऱ्या कोश्यारींमुळे आता राजकीय घडामोडींना निश्चितच वेग येणार आहे. आता राज्यपाल राजभवनावर पोहोचल्यामुळे एकनाथ शिंदे गट सक्रिय होईल आणि लवकरच राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपाल आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याच विषयी आपण बोलूयात. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्या बरोबर आहेत. तुषार, राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांचा कारभार सुरू असतो. अशावेळी भगतसिंग कोश्यारी मध्यंतरी कोरोनामुळे रुग्णालयात उपचाराकरता दाखल झाले होते. आता ज्यावेळेस ते पुन्हा एकदा राजभवनवर दाखल होत आहेत तर काय घडामोडी घडू शकतात, काय अंदाज लावला जातोय? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर राज्यातला राजकीय भूकंप हा 21 जूनला आला होता आणि राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण देखील आपल्याला 21 जूनला होताना पाहायला मिळत होती. 21 जूनला कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास 6 दिवसानंतर कोरोनावरती मात करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्याला थोड्याच वेळामध्ये रिलायन्स हॉस्पिटलमधून आपल्याला डिस्चार्ज घेताना पाहायला मिळणार आहेत आणि काही वेळात ते राजभवनावरती पोहोचतील. एकीकडं सुरत आणि त्यानंतर गुवाहाटीमध्ये शिंदे गटाचा जे बंडा सुरू आहे, या बंडावरती आता घटनात्मक जो पेच निर्माण झालेला आहे, या घटनात्मक पेचामध्ये राज्यपालांची भूमिका, विधानसभा उपाध्यक्षांची भूमिका, या दोघांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण अशी भूमिका राहणार आहे. एकीकडं विधानसभा उपाध्यक्षांकडे 16 आमदारांचं निलंबन करावं अशी मागणी शिवसेनेकडे केली जात असताना राज्यपाल आपल्याला या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र आता हॉस्पिटलमधून राज्यपालांचा डिस्चार्ज मिळाल्यानंतर मात्र आता या राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळणार आहे. अर्थात शिंदे गट आता पुन्हा एकदा आपल्याला ॲक्शन मोडमध्ये येताना पाहायला मिळेल. शिंदे गटाकडून राज्यपालांना या संदर्भातलं पत्र देखील सादर केलं जाऊ शकतं. मी गटनेता आहे असं एकनाथ शिंदेंनी यापूर्वी देखील म्हटलेलं आहे. मात्र ते गटनेता नाहीत असा त्यांचा आरोप या ठिकाणी शिवसेनेने खोडून काढलेला आहे. त्यांनी यापूर्वी उपाध्यक्षांना 37 आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र दिलं. आता ते पत्र कदाचित ते राज्यपालांना देऊ शकतात आणि घटनात्मक जो पेच निर्माण झालेला आहे या संदर्भामध्ये मागणी करू शकतात. आता राज्यपालांना शिंदे गटाकडून काय पत्र दिलं जातं आहे का, किंबहुना राज्यपाल या संदर्भामध्ये काय मध्यस्थी मार्ग काढतायत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र 21 जून ते 26 जून हे 6 दिवस राज्यपाल कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचार घेत होते आणि आता थोड्याच वेळामध्ये राज्यपालांना या डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढच्या वेगवान घडामोडींना वेग येईल. शिंदे गट पुन्हा ॲक्शन मोडमध्ये येईल. मात्र तुर्तास तरी भाजपा वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे आणि बघूयात तुषार नेमकं आता पुढे काय घडतं याबद्दलचे अपडेट आम्ही तुमच्याकडनं घेत राहू. आपण पाहतोय की गुवाहाटीमधील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आज आमदारांचं मंथन पार पडतं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आज दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं. हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आणि आमदारांमध्ये सल्लामसलत होणार आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांकडून गटनेता आणि प्रतोद नियुक्तीवर निर्णय न झाल्यानं ही बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि त्यामुळे गटनेता नियुक्तीचा वाद राज्यपालांकडे जाण्याची शक्यता आहे. यानंतर थेट जाऊया, संजय राऊत बोलतायत तिथे. बिनकामाचे प्रश्न विचारायचे नाहीत. उगाचच काय पाहिजे तुम्हाला? पुढे आलं कोणी सांगितलं? कोणी सांगितलं शक्ती प्रदर्शन झालं? काही बोलता काय? सर, एकनाथ शिंदे जी ने एक ट्वीट किया है जिसमें वो शिव सैनिकों को कह रहे हैं कि भरोसा रखिए, हम शिवसेना को बचाने की भरोसा जो है वो उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में जो शिवसेना है उसका ऊपर लोग रखेंगे. जैसे कल उद्धव जी ने कहा कि आपने जो लोग बाहर गए हैं
वो शिवसेना नाम का इस्तेमाल न करे और अपना बाप का नाम का इस्तेमाल करो और वोट मांगे। आप बाला साहब ठाकरे जी का फोटो लगाएंगे, हम बाला साहब के भक्त हैं बोलेंगे। हाँ, बाला साहब ठाकरे के भक्त इस तरह से पीठ में खंजर नहीं बसते। जो होना है होने दो, जो करना है करने दो। मुंबई में तो आना पड़ेगा ना, वहाँ बैठकर क्या हमको सलाह और मार्गदर्शन कर रहे हो? शिवसैनिक जमीन पर है, हजारों लाखों शिवसैनिक, हमारे एक इशारा का इंतजार है बस। लेकिन हमने अभी भी संयम रखा है। तो ये कोई शक्ति प्रदर्शन करता है, कोई और क्या करता है, कोई उसका अपन ध्यान देने की जरूरत नहीं। शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाले, ज्या प्रकारे ट्विट केलं आणि अब करू द्या हो, करू द्या। ट्वीट शब्द लिहितोय तो का विचारा कोणाला? शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण हे पहा की तुम्हाला इथे जेव्हा ते येतील तेव्हा कळेल नक्की बंडखोरी कुठे होणार आहे। स्वस्थता हा शब्द खूप खूप म्हणजे सौम्य आहे। बंडखोरात सुद्धा बंडखोरी होऊ शकते। बार बार जो ये कहा जा रहा है उनकी तरफ से, हर एक विधायक जो आ रहे हाँ, हैं वो उनके- ये कह रहे हैं कि एनसीपी जो है वो शिवसेना को देना चाहती है और हम ये नहीं, हम बाहर आए। छोड़ो, पागल लोग हैं। किस नशा में है मुझे मालूम नहीं, उसको खाने में अफू चरस गांजा दे रहे क्या मुझे मालूम नहीं। 2.5 साल से सत्ता में है, मंत्री बैठे सब, हाँ सब मलाईदार पोर्टफोलियो लेकर बैठे हैं। हाँ, वो ये कह रहे हैं कि एनसीपी जो है वो शिवसेना को धीरे धीरे खत्म करना चाहती है और हम ये नहीं होने देंगे, इसलिए हम बाहर आए। छोड़ो, पागल लोग। किस नशा में है मुझे मालूम नहीं, उसको खाने में अफू चरस गांजा दे रहे क्या मुझे मालूम नहीं। हाँ, 2.5 साल से सत्ता में है, मंत्री बनकर बैठे हैं सब, हाँ सब मलाईदार पोर्टफोलियो लेकर बैठे हैं। अब अचानक उनको साक्षात्कार हो गया क्या? चलिए, सर कल की आपकी आमदारांना मीटिंग के- कल की आपकी मीटिंग के बाद शिवसेना ने लेटर लिखा है इलेक्शन कमीशन को, सब कुछ होगा, नाम ना यूज किया जाए। सब कुछ होगा। नाम लेने की नौबत उन पर आ रही है बाला साहब ठाकरे और शिवसेना की। आप छोड़ गए हैं ना, तो अपने बाप का नाम दे दो। सभी ने जो जितने हैं अपने बाप के नाम पर पार्टी बनाओ और अपने बाप के नाम पर वोट मांगो। हमारा जो पार्टी का बाप है उसका क्यों आप इस्तेमाल कर रहे हो? आपको तो 100 बाप है उधर, कोई दिल्ली में है, कोई नागपुर में है, कोई मुंबई में है। हमारा बाप सिर्फ बाला साहब ठाकरे है एक, और हम उनके प्रति हमारी निष्ठा और लॉयल्टी है, हम नहीं छोड़ेंगे। आप 10 बार बाप बदल रहे हो, कभी बड़ौदा में जाते हो, कभी सूरत में जाते हो, कभी गुवाहाटी में जाते हो, कभी दिल्ली में जाते हो। ये बाप बदलने की जो प्रोसेस है वो हमारे पार्टी में नहीं चलती। अंतर्गत वादावाद असल्याचं समोर येत आहे। लिहिलं आहे इलेक्शन कमिशनला की नाव यूज करू नये बाळासाहेब ठाकरे। बरोबर आहे ना, बरोबर आहे। कशा लोकांना गुमराह करताय? खरी शिवसेना, खोटी शिवसेना, जे बाहेर फुटले जाऊन गेले त्यांची शिवसेना असू शकत नाही। जनता ठरवेल। तुमच्यामध्ये धमक आहे ना, तुम्ही आपल्या आमदारकीचे राजीनामे द्या। मी नारायण राणेंना मानतो, त्यांच्याबरोबर जे लोक गेले ठीक आहे, त्यांचा गट लहान होता, त्यांनी राजीनामे दिले, ते निवडणुकीला सामोरे गेले। निवडणुकीला सामोरे जा। मध्य प्रदेशमध्ये ज्योतिराज शिंदे यांचे लोक फुटले 22, राजीनामा दिला, निवडणुकीत सामोरे गेले, जिंकून आले, त्यांनी सरकार बनवलं। तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर तुम्ही राजीनामे द्यायचे, किती असू द्या, 54च्या 54 असू द्या, राजीनामे द्यायचे आणि आपापल्या मतदारसंघात जाऊन निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवा। हे माझं ओपन चॅलेंज आहे, बरं का? तुम्ही तिथे गुवाहाटीला बसून इथे आम्हाला अक्कल शिकवणार निष्ठेच्या, शिवसेनेच्या, हिंदुत्वाच्या। हां, तिथे आसाममध्ये पूर आला आहे, रेडिएशन हॉटेलच्या बाहर एवढा पूर आला है, इतना बाढ़ है, रेडिएशन के बाहर भी मुर्दे तैर रहे हैं वहाँ, और लोग ऊपर बैठकर पार्टियाँ चल रही है सब। हाँ, ये बीजेपी वाले उनको स्पॉन्सर कर रही है पार्टी वाले। क्या है, आपको सब जो वीडियो सामने आ रहे हैं ना, आप देख लीजिए क्या हो रहा है उधर। सर आप लोगों को भरोसा है अभी भी सरकार आप लोग बचा लेंगे? डेफिनेटली ये सरकार है, वो सरकार रहेगी। इसीलिए तो मुंबई में आने की हिम्मत नहीं जुटा रहे हैं ना वो लोग। अगर आपके पास 50 लोगों का गुट है, आपकी पार्टी है, आप पार्टी बनाई है, तो भाई आइए मुंबई में, हम स्वागत करने के लिए तैयार है। मैं खुद जाऊंगा एयरपोर्ट पर। अगर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनते हैं तो हमें बताइए,
हम बोलेंगे हाँ एक शिवसैनिक को मुख्यमंत्री बनाया, उस वक्त नहीं बनाया था। 2019 में एक शिवसैनिक को मुख्यमंत्री बनाने को विरोध किया था बीजेपी ने और देवेंद्र जी ने, और आज भी वो ये 40 लोगों को गुलाम बनाकर रखना चाहते हैं और बाला साहेब ठाकरे की शिवसेना, मराठी मानुष की शिवसेना खत्म करना चाहते हैं महाराष्ट्र से। बोलिए सर आपने अंतर्गत क्या है? वाद जो आहे आपने आमदारांचा कब तो तक समोर येतोय गुवाहाटी गुवाहाटीमध्ये. में आना पड़ेगा, चौपाटी में. आइए चौपाटी में। गुवाहाटी में क्या है, चौपाटी में आइए ना, विधान भवन के सामने ही चौपाटी है, आइए चौपाटी में, यहाँ भी मजा करेंगे। सर अंतर्गत वादावाद जे आहे आमदारांची ते समोर येते. दरवाजे उघडेच आहेत, उघडे ठेवले होते, त्यातले काही आमदारांचं माझं आत्ता बोलणं झालं 5 मिनिटापूर्वी. आत्ता माझं 5 मिनिटापूर्वी काही आमदारांशी बोलणं झालं. त्यांची इच्छा येण्याची, सर ज्यांनी इच्छा व्यक्त केली आहे त्यांच्यासाठी दरवाजे, खिडक्या, पट्टी सगळं काय उघडं आहे आणि ते येतील, मला खात्री आहे. सर क्या सर आपने अंतर्गत वादावाद असल्याचं देखील समोर येतं. चंद्रकांत खैरेंना पण त्याचे फोन आलेले आहेत. तिकडे एकमेकावरती हल्ले झाले आणि कपडे फाडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही, कारण जबरदस्तीनं आमदारांना डांबून ठेवलंय, जबरदस्तीनं डांबून ठेवलंय आमदारांना. किती दिवस आमदार राहतील गुवाहाटीला? त्या गुवाहाटीच्या त्या हॉटेलमध्ये मी माहिती घेतली मगाशी, 340 खोल्या आहेत, 18 माळ्याचं हॉटेल आहे, त्यातले 3 माळे यांच्याकडे आहेत. मी कालपासून त्यांना मेल पाठवते हॉटेलला की आम्हाला 40 रूम तिथे हवे, देत आहे का? आणि मी ती जे त्यांचे पर्यटन मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आहेत हेमंत बिश्व शर्मा, त्यांनाही माझा मेल गेला आहे की आपण म्हणत्या पर्यटनाला या गुवाहाटीमध्ये राजस्थान ब्लूमध्ये आम्हाला यायचं आहे, तिथे 340 रूम्स आहेत, आम्हाला तिथे कार्यक्रम करायचा आहे महाराष्ट्र आणि गुवाहाटीच्या पर्यटनासंदर्भात. अजून रिप्लाय येत नाहीये. हाँ सर बहुत इम्पोर्टेंट बात आपने कही. किस तरह का मेल किया है मैंने कहा है कि आपने निमंत्रण दिया है हमारे लोगों को, सबको, कि आप गुवाहाटी में आइए. मैं तो बहुत बार गया हूँ, उस होटल में रह चुका हूँ, बहुत अच्छा होटल है. किसी एमएलए ने कहा है कि क्या झाड़ी है, क्या 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 बोलता होटल है, क्या होटल है, क्या पानी है, क्या पहाड़ है, फिर महाराष्ट्र में क्या स्मशान है क्या? सर आपने महाराष्ट्र में स्मशान है बहुत इम्पोर्टेंट बात कही कि 5 लोगों से आपसे आपकी बात हुई जी, आप भी हो गई. और उन लोगों को आना है, क्या कहेंगे सर? आ जाएंगे, आने के बाद कूद कर आ जाएंगे. अब देखो, इसलिए तो गुवाहाटी नहीं छोड़ रहे. आप 30 तारीख तक बढ़ाया है वहाँ का उनका स्टे. क्यों? आप आइए ना, यहाँ महाराष्ट्र है आपका, वहाँ भी झाड़ी है, फूल है, हाँ, निसर्ग है, पत्थर है, पानी है, तो महाराष्ट्र में क्या है आपको? क्या वो लोग बोल रहे हैं कि उनको जबरदस्ती वहाँ पर रखा गया? डेफिनेट छूटना है वहाँ से. इसलिए तो मैंने कहा कि हमें वहाँ 20 कमरे दीजिए, हम वहाँ रहना चाहते हैं, लोगों से बात करना चाहते हैं, तो हमें क्यों रोका रहा है? या आमदारांना बाहेर हो काढण्याचा या पण पार्टी का प्रयत्न कैडर करणार आहात का? हो, वो भी अभी इस्तीफा दे रहा है. जिला कैडर जो है, जिला प्रमुख हो, उनको भी फोन करके धमकाया जा रहा है, किसी को बताया जा रहा है. धमके दे दीजिए, इतने भी आप धमकाइए, इशारे करिए, कुछ होगा नहीं. शिवसेना जो है बाला साहेब ठाकरे जी की, उद्धव ठाकरे जी की, ये एक सुपर पावर है. किसी को लगता है कि महाशक्ति है कोई दिल्ली में, नहीं, ये शिवसेना सर महाशक्ति. अभी भी नरेश सुपर जी कह पावर रहे बची हैं है कि क्या? राष्ट्रवादी सर शिवसेना अभी भी सुपर पावर बची है क्या? जब 40 विधायक चले गए हैं त्याला ज्याला यायची इच्छा आणि जे आमच्याही संपर्कात आहेत, जे मनानं आमच्या बरोबर आहेत आणि जबरदस्तीने तिथे त्यांना कोंडून ठेवले, ते आमचेच आहेत, ते इथे येतील. त्यांना बिना परत आणण्याचा विधायक- प्रयत्न करणार आहात? तर संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे की आत्ताच काही आमदारांशी मी संवाद साधला आणि काही आमदारांना परत एकदा येण्याची इच्छा आहे, परत येण्याची इच्छा आहे. जेव्हा प्रत्यक्ष महाराष्ट्रात फ्लोअर टेस्टची वेळ येईल तेव्हा बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी ते आमदार कोणाच्या बाजूने जातात हे तुम्ही बघाच. आणि कब तक छुपोगे गुवाहाटी में, अभी कभी तो आना है चौपाटी में, असं ज्यावेळेस त्यांनी म्हटलं तर अर्थात त्यांना मुंबईत यावंच लागणार आहे आणि मुंबईत आल्यानंतरच कळेल की शिवसेनेच्या बाजूने कोण आहे. हे वारंवार संजय राऊत आता माध्यमांशी बोलताना दिसत होते. पुढे पाहूयात, शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांनी नोटीस पाठवली आहे. 16 बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस पाठवल्याने त्यांचं सदस्यत्व धोक्यात आलंय. उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर देण्याची वेळ आमदारांना देण्यात आली आणि याच मुदतीवर शिंदे सेनेने आक्षेप घेतलाय. उत्तर देण्यासाठी 7 दिवसांऐवजी अवघ्या 2 दिवसाचाच अवधी कसा,
असा सवाल जो आहे तो शिंदे गटाने उपस्थित केला आणि याच विरोधात शिंदे सेना कोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं अशा आशयाची मागणी शिवसेनेकडून उपाध्यक्षांकडे करण्यात आल्यानंतर झिरवाळांनी ही नोटीस पाठवली। एकनाथ शिंदे यांच्या गटाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणलाय आणि त्यानंतर महेश बालदी आणि विनोद अग्रवाल या 2 अपक्ष आमदारांनी अविश्वास प्रस्ताव उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात सोपवला। याआधी ईमेलच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या अविश्वास ठरावाबाबत विधिमंडळाकडून आक्षेप घेण्यात आला होता। अविश्वास ठरावाची प्रत विधिमंडळात सोपवण्यात आल्यानंतर बैठकांचा जोर वाढला आणि त्यामुळे या अविश्वास प्रस्तावाचा शिंदे सेनेला उपयोग होणार का हा सवाल उपस्थित केला जातोय। शिंदे गटाकडून काय दावा करण्यात आलाय बघा, त्यावर एक नजर टाकूयात। त्यात असं म्हणलंय, नंबर 1चा मुद्दा, अधिवेशन 18 जुलैला होणार आहे, त्यापूर्वी किमान 14 दिवस आधी अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची अट आहे आणि त्यानुसार आता हा प्रस्ताव सादर केला गेला आहे। नंबर 2, हा प्रस्ताव फेटाळण्याचा अधिकार विधानसभा उपाध्यक्ष यांना नाही। नंबर 3, हा प्रस्ताव अधिवेशन काळात अजेंड्यावर घ्यावा लागेल आणि त्यानंतर पुढील 14 दिवसात प्रस्तावाचे विधानसभेत वाचन करावे लागेल। प्रस्तावाच्या बाजूने किमान 29 आमदारांनी हात वर करून मान्यता द्यावी लागेल। नंबर 4, प्रस्ताव मान्य झाल्यास त्यावर जास्तीत जास्त 7 दिवसांच्या आत सभागृहात चर्चा करावी लागेल। 5वा मुद्दा असा आहे की विधानसभा उपाध्यक्ष यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव असताना त्यांना बंडखोर आमदारांना अपात्र करता येत नाही, मात्र ते त्या आमदारांना नोटीस बजावून सुनावणी घेऊ शकतात। गुवाहाटीमधील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आज आमदारांचं मंथन पार पडते आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आज दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आले। हॉटेल रेडिसनमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आणि आमदारांमध्ये सल्लामसलत पार पडणार आहे। विधानसभेच्या उपाध्यक्षांकडून गटनेता आणि प्रतोद नियुक्तीवर निर्णय न झाल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली आणि त्यामुळे गटनेता नियुक्तीचा वाद राज्यपालांकडे जाण्याची शक्यता आहे। आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राजभवनवरती परत आलेले आहेत, अशा वेळी पुढल्या घडामोडींना वेग येऊ शकतो आणि त्यातल्या त्यात प्रतोद पद आणि गटनेता पद यावरनं 2 गटांमध्ये जे भांडण होताना आपण बघतोय, तो प्रश्न त्यांच्या दरबारात जाणार का? विशाल, अगदी खरं आहे, कारण प्रतोद आणि गटनेता पदाची नियुक्ती करावी अशा आशयाचं पत्र गुवाहाटीमध्ये असलेल्या 37 आमदारांनी उपसभापतींकडे दिलं होतं, मात्र उपसभापतींनी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा निर्णय दिलेला नाहीये। त्यामुळे उपसभापतींनी यावर निर्णय न घेतल्यामुळे हे आमदार जे आहे ते आता दाद राज्यपालांकडे मागू शकता, राज्यपाल त्यावर निर्णय देखील देऊ शकता प्रतोद आणि गटनेता पदावरती। त्यामुळे पुढच्या हालचाली ज्या आहे, जोपर्यंत गटनेत्याची नियुक्ती होत नाही, प्रतोद पदाची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत कायदेशीर हालचाली या लोकांना करता येत नाहीये। त्यावर हे सगळं अडकलेलं होतं, मात्र आता राज्यपाल बाहेर आलेले आहे आणि आज रविवार न्यायालयाला सुट्टी वगैरे असल्यामुळे आजच्या राज्यपालांच्या दरबारामध्ये कदाचित या राज्यपाल आणि गटनेते पदावर निर्णय होऊ शकतो, अशा प्रकारची परिस्थिती आहे। मात्र असं सगळं असलं तरी काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे काही आरोप केलेले आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये असलेल्या काही आमदारांशी माझं बोलणं सुरू आहे, त्यांच्यामध्ये देखील काही बंडखोर जे आहे ते बंडाळी करू शकता ऐनवेळी, असं म्हणून त्यांनी एक नवा सस्पेन्स जो आहे तो निर्माण केलेला आहे। मी पुन्हा एकदा ज्या हॉटेलचा त्यांनी उल्लेख केला ते हॉटेल मी आपल्याला दाखवतो। आपले कॅमेरामन हेमंत बागुल यांना विनंती करतो, या हॉटेलचे हे सगळे 17-18 मजले जे आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये दाखवावे। हे जे 18 मजले संजय राऊत यांनी आपल्या प्रेसमध्ये सांगितलेलं हेच ते 18 मजल्याचं रेडिसन ब्ल्यू हॉटेल आहे आणि याच ठिकाणी या सगळ्या आमदारांना ठेवलं गेलेलं आहे। आलिशान अशी सुविधा सेवा त्यांची या ठिकाणी केली जाते, त्यामुळे या ठिकाणी आम्हाला देखील येऊ द्यावं असं राऊतांनी म्हटलेलं आहे आणि याच हॉटेलमधल्या काही आमदारांशी आपला संपर्क आहे, त्यामुळे हे आमदार कोण आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। शिंदे गटामध्ये संजय राऊतांच्या संपर्कात असलेले आमदार नेमके कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। त्यामुळे आता या गटात देखील वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली ज्या आहेत त्या होऊ शकतात, कारण संजय राऊतांनी अचानकपणे असा दावा केलेला आहे। त्यामुळे फ्लोर टेस्ट, ज्या वेळेला फ्लोर टेस्ट होईल त्यावेळेला कदाचित या आमदारांमधले काही आमदार जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जर सरकले तर हा सगळा डाव जो आहे तो फसू शकतो। त्यामुळे राऊतांनी हे सस्पेन्स निर्माण करणारं वाक्य वापरलेलं आहे आणि त्याचा थेट संबंध या गुवाहाटीशी आहे, या हॉटेलशी आहे आणि या हॉटेलमधल्या आमदारांशी आहे। याच रेडिसन ब्ल्यू हॉटेलशी त्याचा थेट संबंध आहे, कारण हे सगळी सूत्र जी आहे ती या गुवाहाटीमधून हल्ली जात आहे। हे सगळे 38 आमदार शिवसेनेचे याच रेडिसन ब्ल्यूच्या हॉटेलमध्ये आहे आणि त्यामुळे आता संजय राऊत यांनी जो
सस्पेन्स जो निर्माण केलेला आहे त्यामध्ये या हॉटेलचा थेट संबंध या सगळ्या घडामोडींशी असणार आहे. त्यामुळे आता या हॉटेलमध्ये असलेले आमदार फुटणार का, ऐन वेळेवर ते दगाफटका शिंदे गटाशी करणार का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. विशाल, धन्यवाद लक्ष्मण. या सगळ्या तपशिलाबद्दल बघूयात आता नेमक्या काय घडामोडी आज दिवसभरात घडतात. पण आजचा रविवार देखील महत्त्वाचा ठरणार आहे या सगळ्या घडामोडींमध्ये. पुढे बघूयात. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद भाजपमुळेच गेलं असा गौप्यस्फोट सामनामधून करण्यात आला. एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांचं बंड म्हणजे भूकंप नव्हे, अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचं अस्तित्व टिकू नये असा उल्लेख यातून करण्यात आला. तसंच शिंदे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते, मात्र भाजपने शब्द फिरवल्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं असा गौप्यस्फोटही करण्यात आला. या सर्व घडामोडींचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस असतील तर त्यांनी पुन्हा एकदा चुकीचा निर्णय घेतला. शिवसेनेतील फुटीरांना प्रोत्साहन देऊन फडणवीस सरकार बनवणार असतील तर ते सरकार टिकणार नाही. ज्यांनी आईला सोडले तिथे फडणवीसांना काय साथ देणार असा सवाल ही सामनातून करण्यात आलाय. सामनात नेमकं काय म्हटलं आपण ते जाणून घेऊयात. बघा, श्री शिंदे हे शिवसेनेतील अलीकडच्या काळातील महत्त्वाचे नेते होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने श्री शिंदे यांना फडणवीस काळात आणि ठाकरे सरकारात महत्त्वाची खाती दिली. नगरविकास खातं मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात. उद्धव ठाकरे यांनी ते शिंदेंकडे सोपवलं. मुख्यमंत्री करण्याबाबत शिंदे यांना उद्धव ठाकरे यांचा शब्द होता असं सांगितलं जातं. त्यातून हे बंड झालं. मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द असू शकतो, पण भाजपसोबत झालेला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा करार भाजपने मोडला. हा करार पार पडला असता तर श्री शिंदेच मुख्यमंत्री झाले असते हे नक्कीच. शिंदे यांचा घात भाजपने केला. शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं ते फक्त भाजपने शब्द फिरवल्यामुळेच. तोच भाजप त्यांना महाशक्ती वाटतोय असं आज सामनाच्या अग्रलेखातनं म्हटलंय. त्यातच संजय राऊत यांनी आज सकाळी पुन्हा नव्यानं ट्विट करत बंडखोर आमदारांना डिवचलंय. कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा चौपाटी में, असं ट्विट त्यांनी केलंय. त्यामुळे असं ट्विट करत संजय राऊतांनी परत एकदा या सगळ्या आमदारांना सूचक इशारा दिलेला आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेत राज्यात संघर्ष तीव्र होत असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुजरातच्या बडोद्यात शुक्रवारी मध्यरात्री भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या एकनाथ शिंदे हे काल रात्री 12च्या सुमारास हॉटेलमधून निघून गुजरातच्या बडोद्याला भेट दिल्याची माहिती सूत्रांकडे मिळते. काल मध्यरात्री देवेंद्र फडणवीसही थेट चकवा देण्यासाठी आणि कोणाला माहिती कळू नये याकरता मुंबईहून थेट बडोद्याला न जाता मुंबईहून इंदूर गेले आणि इंदूर मार्गे बडोद्याला गेल्याची माहिती सूत्रांकडे मिळते. सकाळी 7च्या सुमारास एकनाथ शिंदे गुवाहाटीला परतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि नेमक्या या भेटीत कोणती राजकीय चर्चा झाली याची माहिती कळू शकली नाहीये. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये कोणतीही बैठक झाली नाही असं स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. अजून अशी कुठली गोष्ट घडली नाही की भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी असंही ते सांगायला विसरले नाहीत. तुमच्याकडूनच कळतंय, बाकी मला वाटतं नाही खरे काय, कारण तसे पुरावे सांगितले जात आहेत माध्यमांमधून. हो, मी काय झालंय की मी इतका प्रवासात आहे की त्या प्रवासामधून अशा सगळ्या गोष्टी तुमच्याकडून करतात. आणि अजूनही अशी कुठलीही गोष्ट घडलेली नाही की ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका स्पष्ट करावी. जे चाललं आहे त्याच्याकडे स्वाभाविकपणे राजकीय पक्ष म्हणून आम्ही अतिशय बारकाईने पाहतो. बंडखोरांच्या बंडाला वेगळेच वळण लागलंय. ईडीला घाबरून किंवा सत्तेसाठी शिवसेनेच्या आमदार मंत्र्यांनी बंड केलं नाही तर मग कशासाठी हे बंड करण्यात आलं, पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. महाराष्ट्रात प्रेम मिळत नाहीये. त्यामुळे शिवसेनेच्या या आमदार आणि बंडखोरांना तब्बल 3000 किलोमीटर अंतरावरील गुवाहाटी गाठावी लागली. या आमदारांना इथं ईडीची भीती नाही. या आमदारांना कोणत्याही पदाची लालसा नाही. शिवसेनेनं त्यांना आमदार केलं, मंत्री केलं,
मात्र त्यांना हे काहीही नको होतं. त्यांना पक्षाकडून हवं होतं प्रेम. हे प्रेम देण्यात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमी पडले. आयुष्यात या आमदार मंत्र्यांना काहीही नको होतं, मात्र प्रेम मिळत नसेल तर या आयुष्याला काय अर्थ आहे? हाच विचार करून या सर्व मंडळींनी अगदी प्रेमासाठी गुवाहाटी गाठली. त्यांना ईडी लागत नाही, बरोबर, त्यांना प्रेम लागतं. प्रेमाची कमतरता झाली, भेटीची कमतरता झाली आणि भेटणारा कोण होतं? एकमेव एकनाथ शिंदे साहेब. त्याच्यामुळे ते प्रेम वाढलं. आमदारांना प्रेम मिळत नाही हे दुःख तर आहेच, मात्र आजारपणात मुख्यमंत्र्यांनी विचारपूस केली नाही, त्यामुळेही काही आमदार नाराज आहेत. त्यांच्याकडनं अपेक्षा होती तर कोणी कुठल्याही नेत्यांनी मला या बाबतीत विचारपूस केली नाही. मी स्वतः 2012 पासून नगरसेविका आहे. अनेक आमदारांच्या पत्नींना कॅन्सर झालेला पाहिलेला आहे आणि त्यांच्या पत्नींना हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितलेलं सुद्धा मी पाहिलेलं आहे स्वतःच्या डोळ्याने. काही आमदारांची विचारपूस केली जात नाही तर कुणाला शिवसेनेकडून प्रेम मिळत नाही. परिणामी प्रेमच मिळत नसल्यानं या सगळ्यांनी आधी सुरत गाठलं, मात्र तिथंही त्यांना प्रेम मिळालं नाही. त्यामुळे प्रेमाच्या शोधात हे प्रेमाचे बंडखोर गुवाहाटीला पोहोचले. आसाममध्ये सध्या पूर आलाय. या पूर परिस्थितीत तरी तिथं त्यांना प्रेमानं चिंब होता येईल का? प्रेमाच्या भुकेल्या या सगळ्यांना प्रेम मिळावं असंच राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18. चला, राजकीय वर्तुळातील प्रेमासाठी सुरू झालेली गोष्ट आता प्रेमाने संपेल का, समजदारीने संपेल का, हे बघावं लागणार आहे. पण तुर्तास तरी तसं काही दिसून येत नाहीये. पुढे मोठी बातमी आहे राज्यातल्या राजकीय घडामोडींच्या संदर्भातली. गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात तळ ठोकून असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार येत्या 48 तासात मुंबईत परतणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. आज रात्री किंवा उद्या रात्री विशेष विमानाने हे आमदार जे ते मुंबईत परत येणार असल्याचं कळत आहे. आणि या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला असून शिंदे समर्थकांनाही एअरपोर्टवर जमा होण्याच्या सूचना करण्यात आल्यात. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपला विशेषाधिकार वापरून राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. तसंच एकनाथ शिंदेच्या गटाने आपल्या वकिलांची फौज सज्ज केली आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात कायदेशीर लढ्यासाठी शिंदे सेनेच्या वकिलांची फौज हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात तयार ठेवण्यात आली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, हे सगळे आमदार म्हणजे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात असणारे हे सगळे आमदार गुवाहाटीवरनं केव्हा मुंबईत परत येऊ शकतात? विशाल, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते गेली 5-7 दिवस हे संपूर्ण महाराष्ट्राला पाहिजे. कारण का जेव्हा मी वार्तांकन करतो तेव्हा अनेक मित्र असतात किंवा अनेक परिचित लोक असतात. त्यांचं एकच म्हणणं असतं की आता हे सगळं नाट्य जे आहे ते कधी संपणार आहे. या नाट्याचा शेवट आलेला आहे आणि जी माहिती आपल्याला कळते त्यानुसार येत्या 48 तासाच्या आतमध्ये गुवाहाटीचे सर्व आमदार जे आहेत ते मुंबईला परतणार आहेत. त्यानुसार मुंबई विमानतळाला देखील अलर्ट दिला गेलेला आहे. राज्यपाल यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे. एक प्रकारे एकनाथ शिंदे गट जो आहे त्यांचं एक विशिष्ट मंडळ जे आहे ते येऊन आधी राज्यपालांची भेट घेणार, त्यांना सगळी कहाणी सांगणार, सगळं जे काही त्यांचं म्हणणं आहे ते सांगणार आहे. एक निवेदन देखील त्यांना दिलं जाईल. त्या पार्श्वभूमीवरती राज्यपाल त्यांचा विशेषाधिकार वापरून राज्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, सरकार जी सुरू आहे त्यांची नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊ शकतील. आणि त्या आढाव्यानंतर राज्यपालांचा त्यांची भूमिका जी आहे ती फार महत्वाची आहे आणि या भूमिकेवरती शिंदे गटाचं भवितव्य अवलंबून आहे. जर इथून त्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या तर ठीक आहे, नाही तर मग त्यांना न्यायालयामध्ये जावं लागेल. त्याच्याकरता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोन्ही ठिकाणी जे कॉन्स्टिट्युशनल ज्या गोष्टी आहेत त्या पार्श्वभूमी लक्षात घेतात दोन्ही ठिकाणी त्यांनी टीम ज्या आहेत त्या तयार ठेवलेल्या आहेत. दोन ठिकाणी त्यांची याचिका ज्या आहेत त्या तयार ठेवलेल्या आहेत. जेव्हा केव्हा त्यांना या गोष्टीची भनक लागेल की त्यांना कोर्टात जाणं भागच आहे तर ते कोर्टात जातील. पण राज्यपाल यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता सगळे आमदार जे आहेत ते मुंबईमध्ये परतण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे.
येत्या 48 तासाच्या आतमध्ये हे मुंबईत येतील. हे मुंबईत आल्यानंतर त्यांना एका अज्ञातस्थळी ठेवलं जाईल आणि त्यांचं एक विशिष्ट मंडळ जे आहे त्यांनी जे गट तयार केलेला आहे, या गटामधले काही जे गटप्रमुख असतील किंवा प्रतोद असतील किंवा प्रमुख असतील, त्यांचा एक विशिष्ट गट तो राज्यपालांची भेट घेईल, राज्यपालांना सगळी परिस्थिती सांगेल आणि आपण का बाहेर पडलो आहोत किंवा आपण या सगळ्या सरकारमध्ये सध्या नाही आहोत आणि आपला एक वेगळा गट आहे, 2/3 जे आमदार आहेत ते आमच्या सोबत आहेत आणि त्याचं हे आमचं पत्र आहे, यानुसार तुम्ही पुढला निर्णय घ्यावा असं राज्यपालांची विनंती करत असतात. यासाठी या सगळ्या आमदारांना मुंबईत यावं लागणार आहे आणि त्यांची जे आहेत मुंबईत येण्याच्या वाढलेल्या आहेत. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे आता बघायचं की गेल्या 48 तासामध्ये जर हे सगळे आमदार मुंबईत परतणार आहेत, कारण आता भगतसिंग कोश्यारी देखील राजभवनावरती दाखल झालेले आहेत, त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येऊ शकतो. त्यामुळे आता लवकरच कळेल की हे आमदार सगळे केव्हा मुंबईमध्ये परत येतात आणि पुढे काय घडामोडी घडतात. पुढे पाहूयात, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना कोथरूडच्या वतीने गद्दारांना जोडे मारा आंदोलन जे ते करण्यात आलं. शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना, युवती सेना, अंगीकृत संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने कर्वे पुतळा कोथरूड इथे आंदोलन केलं. बोलूयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, एकीकडे शिवसेनेचे शिवसैनिक, दुसरीकडे शिंदे समर्थक, असा सामना जो आहे तो राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी होताना आपण बघतोय. पण आता पुण्यामध्ये देखील हे जोडे मारो आंदोलन जे ते करण्यात आलंय. शिवसैनिक फारच संतप्त आहेत का? विशाल, आज पुण्यात हे एकमेव आंदोलन नाही, ही सुरुवात आहे. असे किमान 8 आंदोलन आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात घेतली जातात. कुठलं 10 वाजता, कुठलं 11 वाजता, काही तर ओव्हरलॅप होतात अक्षरशः. आणि संध्याकाळी दुपारी 3 वाजता सचिन अय्यर यांचा मेळावा आहे. म्हणजे आजचा दिवस अख्खा शिवसेनेने रस्त्यावर राडा करण्याचं ठरवलेलं दिसतंय या बंडखोर आमदारांवर. त्याची जी सुरुवात आहे असं म्हणतात किमान पुण्यातून. बाकी राज्यभरही अशीच आंदोलनं सुरू आहेत. हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातलं आंदोलन सुरू आहे. यानंतर बालगंधर्व होईल, नंतर येरवाड्याला होईल, नंतर तिकडे मेळावा. एकूण शिवसेनेने आता रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे बंडखोरांवर दबाव आणण्यासाठी. असंच सध्याची परिस्थिती. म्हणून एकनाथ शिंदेचा फोटो लावून जोडे मारले जातात. आपण पाहू शकतो दुसऱ्यांमध्ये एकनाथ शिंदेच्या फोटोला जोडे पहिल्यांदाच सेनेत असं घडतंय. जो एकनाथ शिंदे म्हणजे तशा अर्थाने सेनेत कधी कधी 2 नंबरचे नेते होते. आज त्यांना जोडे मारले जात आहेत शिवसेनेत, कारण सगळा गटच त्याने अख्खा फोडलाय. शिवसेनेत बाकीचे आमदार फक्त 10-15 आलेत आणि अख्खा 50 आमदार त्यांनी पळवल्यामुळं शिवसैनिकांच्या रोषाला आता त्यांना सामोरं जावं लागतंय ठिकठिकाणी. विशाल, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल. तर पुण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या प्रतिमेला, म्हणजे प्रतिकात्मक प्रतिमेला आपण बघतो जोडे मारो आंदोलन केलं जात आहे. ठिकठिकाणी हे आंदोलन शिवसैनिकांच्या वतीने होताना दिसत आहे. आणि ब्रेकनंतर पाहूयात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपन्न झाली. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अनिल परब, अनिल देसाई या बैठकीला उपस्थित होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीत राज्याच्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. तासभर या नेत्यांमध्ये बैठक सुरू होती. आणि याचबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांच्या निवासस्थानी जी बैठक पार पडली, ही बैठक आयोजित करण्यापाठीमागे नेमका उद्देश काय? आताची जी परिस्थिती आहे विशाल, त्या परिस्थितीला सामना कसा करायचा या आधारावर महाविकास आघाडीचे सगळेच नेते आता सगळ्या स्तरावर चर्चा करतायत, बैठका घेत आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की नरहरी झिरवाळ हे उपसभापती आहेत, राष्ट्रवादीचे आहेत. कायदा काय म्हणतो, आणखीन कायद्याचा खल काय करू शकतो, तांत्रिक मुद्द्यांवर कशा प्रकारे या शिंदे नवीन गटाला नामोहरम करायचं याची रणनीती आखली जाते. आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या अनिल परब आणि अनिल देसाई यांच्यासोबत जी सातत्याने चर्चा झाली किंवा परवा मातोश्रीवर सुद्धा शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची जी भेट घेतली. गुवाहाटीला गेलेले जे शिवसेनेचे आमदार आहे, शिंदे गटात जे सामील झाले, त्यांना परत कसं आणता येईल ही रणनीती सगळ्यात महत्वाची मानली जाते. कारण जोपर्यंत शिंदे गटामध्ये सगळ्यात मोठं संख्याबळ आत्ता जरी दिसून येत असलं तर ते संख्याबळ जर का तोडण्यात यश मिळालं तर मग या सरकारला मोठा दिलासा मिळू शकतो. अशा प्रकारची एकंदरीत रणनीती या बैठकीत आखण्यात आली. आपल्याला माहिती आहे की एकाच वेळेस म्हणजे की कायदा, कोर्ट
आता याची लढाई जी आहे ती आपल्याला निश्चितपणे स्पष्ट आहे की आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही डिस्चार्ज मिळाला आहे, तेही राजभवनावर येत आहे. सगळ्यात शेवटी सगळे सूत्र जे आहे ते राजभवन आणि कोर्ट याच ठिकाणी जाणार आहे. पण विधिमंडळात सुरू असलेला कायदा काय म्हणतो, त्याचबरोबर राजभवनमध्ये काय हालचाली घडू शकतात आणि कोर्टामध्ये कशा प्रकारे दावा दाखल करण्यासाठी वेगवेगळे नेते राजकीय पक्ष जाऊ शकतात, या सगळ्या आधारावर आधारित रणनीती महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख नेते एकत्रित बसताय, चर्चा करताय. आत्ताही सिल्वर ओकवर प्रवीण आपण दाखवूया, आत्ताही सिल्वर ओकवर बंदोबस्त तसाच पोलिसांचा कायम आहे आणि आतमध्ये सुद्धा प्रफुल्ल पटेल आत्ता गेलेले आहेत. अजित पवार यांचाही कन्वय आता या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि अत्यंत महत्वाची बैठक घडामोड आता आपल्याला दिसते. सगळ्यात महत्वाचं एकच आहे की गुवाहाटीला गेलेले शिवसेनेचे आमदार त्यांना परत कसं आणता येईल हा या रणनीतीतला सगळ्यात महत्वाचा मोठा भाग असल्याची माहिती आपल्याला समजते. जे संख्याबळ 37 पेक्षा जास्त म्हणजे 2/3 पेक्षा जास्त संख्याबळ एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे आहे, ते संख्याबळ तोडण्याची आक्रमक रणनीती, ते आमदार जितके आहेत त्यांच्या कुटुंबियांना संपर्क, त्या आमदारांना संपर्क, आता एकमेकांशी संवाद सुरू झालाय, त्या आधारावर त्यांना परत कसं आणता येईल हा सगळ्यात मोठा प्रयत्न या सगळ्या बैठकांच्या सत्रातनं दिसतोय. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक झाली त्यावेळेस ते नेते कोणती प्रतिक्रिया न देता गेले, पण अनिल परब यांनी हातात असलेल्या रुमालाने आपल्याला स्वतःचं तोंड सुद्धा झाकायचा प्रयत्न केला. हे एकंदरीत दिसणारं चित्र जे होतं ते वेगळंच होतं. अनिल परब यांची सुरू असली एकीकडे ईडी चौकशी, दुसरीकडे मविया नेत्यांची बैठक, तिसरीकडे तांत्रिक मुद्द्यांवरची लढाई, चौथीकडे गुवाहाटीत गेलेले शिंदे गटातनं आमदार अधिकारी कसे परत आणता येईल ही आक्रमक रणनीती या बैठकींमध्ये शिजते. आता प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत जी बैठक होते तीही अत्यंत महत्वाची मानली जाते. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे या सगळ्या आमदारांना परत आणण्याच्या दृष्टिकोनातनं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र अजूनही सुरू आहे. शेवटपर्यंत हे सगळे प्रयत्न केले जाणार आहेत. पण दुसरीकडे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर शिंदे गटात गेल्यानं मतदारसंघातील सेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलाय. सेनेचे नेते पारकर यांनी मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत सेनेला बळ देण्याचा प्रयत्न केलाय. केसरकरांनी अशा प्रकारे शिवसेनेतून बंडखोरी करायला नको होती असं मत त्यांनी व्यक्त केलं. दीपक केसरकरांसारखं एक नेतृत्व आमदार म्हणून ते त्या ठिकाणी शिवसेनेवर राहतील, पण तरीसुद्धा आज ते जरी गुवाहाटीमध्ये असतील, अजूनही त्यांच्याकडे जबाबदाऱ्या त्या ठिकाणी दिल्या गेल्या असते, तरीसुद्धा आमच्या उद्धव साहेबांची एक भूमिका आहे की जे शिवसैनिक परत येतील त्यांना मी माफ करेन आणि त्यांनी परत शिवसेनेमध्ये यावं, अशा प्रकारची एक विनंती ही त्या ठिकाणी किंवा अशा प्रकारचं एक आव्हान उद्धवजींनी त्यांना प्रत्येकाला त्या ठिकाणी आमदाराला केलेलं आहे. ह्या पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली काम करायचं असेल त्यांनी पक्षाशी ठाम राहावं, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करावं, त्यांची प्रतिमा इथे राहील. आज दीपक भाई गेलेत नाही गेलेत हा आजही आमच्या मनात संभ्रम आहे. ठीक आहे, त्यांना प्रवक्तेपद दिलंय, पण उद्धव साहेबांचे दूत म्हणून गेलेत की खरोखरच त्यांनी प्रवेश केला आहे. जोपर्यंत दीपक भाई जिल्ह्यात येऊन आपलं मत मांडत नाहीत किंवा मी शिंदे गटात सामील झालोय आणि आता मी शिवसेनेत नाही आहे किंवा उद्धव साहेबांच्या शिवसेनेत नाहीत असं जोपर्यंत ते स्वतःहून सांगत नाही तोपर्यंत आम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. त्यात माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक प्रसाद सावंत यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आलाय. मारहाणीत जखमी झालेल्या प्रसाद सावंत यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रसाद सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट केली होती. तसंच बंडखोर आमदार महेंद्र थोरवे यांचे बॅनरही हटवले होते आणि यावरून थोरवे गट आणि सावंत गट एकमेकांसमोर आले. शुक्रवारी झालेल्या मारहाण प्रकरणी पुण्यातील जामिनासाठी प्रसाद सावंत कर्जत इथे आले होते आणि यावेळी परत जात असताना 10 ते 15 जणांच्या टोळक्याने त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात सावंतांच्या गाडीचंही मोठं नुकसान झालं. शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार आज सिल्लोडमध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येते. एकनाथ शिंदे आणि अब्दुल सत्तारांच्या समर्थनार्थ औरंगाबादमध्ये रॅली आणि सभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेला अब्दुल सत्तार उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या बॅनरवरून मात्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो गायब आहे आणि या बॅनरवर फक्त आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. शिवसेनेतील बंडखोरांशी आपला संबंध नसल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. महाराष्ट्रातील नेत्यांनी तर या बंडावर मौन बाळगलंय. मात्र आसाम सरकारमधील 2 मंत्र्यांकडून गुवाहाटीत बंडखोर आमदारांची बडदास्त ठेवली जात असल्याची चर्चा आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटीतल्या आलिशान रॅडिसन ब्ल्यू हॉटेलात मुक्कामी आहेत.
शिवसेनेतील या बंडाशी आपला संबंध नसल्याचा दावा भाजपकडून केला जात असला तरी बंडखोर आमदारांच्या प्रवासावर नजर टाकल्यास त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. कारण हे सर्व आमदार मुंबईतून सुरतला गेले आणि तिथून गुवाहाटी गाठलं. विशेष म्हणजे या दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे. तसंच गुवाहाटीत हेमंत शर्मा सरकारकडून शिंदे गटाची चांगलीच बडदास्त ठेवली जाते. रॅडिसन ब्ल्यू हॉटेलला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तसंच हेमंत शर्मा सरकारचे 2 मंत्री बंडखोर आमदारांच्या दिमतीला असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील तब्बल 46 आमदार गुवाहाटीच्या याच हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये दाखल आहे. या पंचतारांकित हॉटेलमध्ये अनेक सोयी सुविधा घेणारे हे आमदार नेमके कुणाच्या भरोशावरती या शहरामध्ये दाखल झालेले आहे असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. मात्र या आमदारांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलिसांचा फौजफाटा या हॉटेलच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. 4 लेअरची सुरक्षा व्यवस्था या 46 आमदारांना गुवाहाटी शहरामध्ये देण्यात आलेली आहे. इतकंच नाही तर या 46 आमदारांच्या मदतीसाठी आणि त्यांना सांभाळण्यासाठी आसाममधील 2 बड्या मंत्र्यांवरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. आसामचे मंत्री पयुष हजरिका यांच्यावर रात्रीची तर आसाम सरकारचे मंत्री अशोक सिंगल यांच्यावर दिवसा पहारा ठेवण्याची जबाबदारी आणि सांभाळण्याची या सगळ्या आमदारांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत शर्मा सगळ्या घडामोडींवर जातीनं लक्ष ठेवून आहेत. आमदारांना कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी आसाम सरकारकडून घेतली जाते. तसंच आसाममधील भाजपचे इतर वरिष्ठ नेते मदतीसाठी तयार आहेत. पण या प्रकरणी हेमंत शर्मा यांनी कानावर हात ठेवलेत. शिवसेनेचे आमदार गुवाहाटीत मुक्कामी असल्याची माहिती आपल्याला नसल्याचं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्र में बीजेपी सपोर्ट करे ना करे इसमें मैं क्यों पढ़ूं? मेरा तो इतना ही है कि असम में अगर कोई गेस्ट आया है दे शुड लीव सिक्योरली, दे शुड हैव ए कंफर्टेबल स्टे. अगर कोई कल कांग्रेस का भी लोग आए उसको भी कंफर्ट एंड सिक्योरिटी देना मेरा काम है. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना सुरतहून गुवाहाटीत नेण्याची व्यवस्था आसाम सरकारमधील एका आमदारानं केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण शिवसेनेतील बंडाशी भाजपचा संबंध नसल्याचा दावा भाजपकडून कितीही केला जात असला तरी गुवाहाटीतील शिंदे गटाची बडदास्त बरंच काही सांगून जातीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बातम्या आहेत पावसाबद्दलच्या. नांदेड जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील जांभळा गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. तब्बल 1 तास पडलेल्या पावसामुळे जांभळा नदीला पूर आला आणि अनेक गावांचा संपर्क काही तास तुटला होता. जांभळापासून पुढे डाक्याची वाडी, राळावाडी, शेंदन ही 3 गावं आहेत आणि या गावांना जांभळा नदीच्या पुलावरूनच जावं लागतं. शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे या 3 गावांचा संपर्क तुटला होता. नदीचं पाणी शेतात शिरल्याने देखील मोठं नुकसान झालंय. बीडमध्येही काल झालेल्या पावसानं अक्षरशः दाणादाण उडवली. शहरातील मध्यवर्ती भागातील जालना रोड, सुभाष रोड, पोलीस अधीक्षक निवासस्थान, सम्राट चौक अशा सर्वच रस्त्यांना पुराचं रूप आलं होतं. शहरातील गटारी तुंबल्यानं पाणी थेट रस्त्यावर आलं. अशात एक व्यक्ती पाण्याचा अंदाज न आल्यानं नाल्यात पडली. सुदैवानं आजूबाजूच्या नागरिकांनी लगेच धाव घेतल्यानं त्याचा जीव वाचला. गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला. राजकोटमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालं. तर पुढचे काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला जातोय. त्यामुळे राज्याच्या बाहेरही ठिकठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो वाढताना दिसतोय. गुजरातच्या राजकोटमध्ये देखील जोरदार पाऊस झाल्याचं आपण बघतोय. ठिकठिकाणी पाणी साचलं होतं आणि पावसाचा जोर हा येणाऱ्या कालावधीत अशाच पद्धतीने वाढत जाऊ शकतो असा देखील एक अंदाज हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे. पण आता ही सुरुवात आपण बघतोय की पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राजकोटमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. या सगळ्या साचलेल्या पाण्यातनं वाहनांना वाट काढत पुढे जावं लागत होतं.
यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.